तर गाईज तुम्हाला पण असा मरीन ड्राईव्हचा सनसेट एन्जॉय करत असाल तुमच्या फॅमिलीसोबत किंवा पार्टनरसोबत, चला तर मरीन ड्राईव्हला. तर मी निघालो ठाण्याहून मरीन ड्राईव्हला, रिक्षा पकडला आणि बोर्डून पकडली बस. तर बसमधून निघालो स्टेशनला, तर तिकीट काढलं आणि CSMTचं तिकीट घेतलं. चला तर आपण रवाना होऊया छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला. फर्स्ट लोकल पकडली, तिथून रवाना झालो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला. मग चला तर आपल्याला जायचं हिडन मार्केटला. तर इथून बाहेर पडलो स्टेशनहून, बघू शकता मुंबईचा व्ह्यू. चला तर बघूया थोडक्यात मार्केट. तर मला लागलेली भूक, इथून घेतलं ऑमलेट पाव खाऊन शेदा पकडली टॅक्सी. चला तर मग आपण जाऊया गेट ऑफ इंडियाला. तर टॅक्सीमधून गेट ऑफ इंडियाला जायसाठी 10 मिनिट लागतात. बघू शकतात फ्रायडे होता, जास्त क्राऊड होता. तर काय इथून एलिफंटाला जायचा जास्त क्राऊड राहतो. तर मी पण नेक्स्ट व्लॉग एलिफंटावर बनवणार आहे. तर काका बोलत की समुद्राच्या साईडला बघायसाठी एका माफाचे 30 रुपये. तर मी काय नाही चेक केलं, चला तर आपण जाऊया मरीन ड्राईव्हसाठी. तर इथून निघालो, मरीन ड्राईव्हला पोहोचलो. बघू शकता इथला व्ह्यू. तर काय मरीन ड्राईव्हला आल्यावरती असं वाटतं इथं खरंच सुकून भेटतं, कारण बघू शकता इथला सनसेटचा व्ह्यू. तर काय तुमच्या किंवा फॅमिलीसोबत किंवा पार्टनरसोबत नक्की व्हिजिट करा. तर चला तर मित्रांनो, भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.